एवढं मेहनतीने लावलेलं आहे. मेहनतीने लावलाय लोकांच्या फांदी आणून झाड आणा म्हणलं तर आणत नाही काय ते. 3-4 आणल्यात आणले ते. मग कोण आणल्यात? त्यांना म्हणलं एक लावा असं नाही. मग गुलाबाच्या आणल्यात कसला आहे गुलाब मातीत. आहे का ना क्वालिटी गुलाब हो मग क्वालिटीच आहे दिसायला. हा? बारकी कळी काढली ना तुझं- मग तुझं- 3 दिवस जाते मग फुल. तुझं सांगत नाही गुलाबाचं सांगतो. 3 दिवस कळी जाते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कुठं काय महत्वाचं काम राहिलं बघ याला. चल फिरायचं आहे ना, फिरायचं आहे की नाही? हो पडता पडता वाचला बघा, असं असते का? आयला आत्ता तर ऊन होतं आणि परत आला आबाळ. चलो, हे बघा आमचं गावचं वातावरण. पेटते का आज? टाकलंय. ते आगेपेक्षा धूरच जास्त दिसायला आला ह्यो. इजल होतं आता इजन पडलं ना ते. कोणी तर सारखं पाहिजे असते रे. ते पण आहेच. बघायला ठेवाय का इथं हवा मारायला? फास फुस फास फुस विस्कुटून टाकलं सगळं. चला फिरवू आला. हॅलो गाईज, तर चला 7 वाजलेलेच आहेत. आता साहेबांना फिरवा घेऊन जाऊ. 1 तास लेट आहे आज. मस्तपैकी गाणी लावलेली आहेत देवाधर्माची सकाळ सकाळची. मस्तपैकी आज सूर्य दिसतोय. आज आबाळ काय नाही, 2-3 दिवस झाला आबाळच आहे. ते सगळं झाकून ठेवलेलं आहे. आत काय अवस्था झाल्या कुणाला माहीत. या माकडाला फिरवायचं पहिलं. सॉरी, माकड नाही येऊ, बंगिंग आहे. बंगिंग म्हणले की शुंगिंग शिपट हलवतो. चला त्याला पट्टा घालू. आणि मम्मीने बाहेर पराक्रम केलेला आहे बघा, ह्यो चुलीचा पराक्रम. थोडासा फिलिंग येण्यासाठी, अजून गावची फिलिंग येण्यासाठी अजून चूल केलेली आहे मस्तपैकी. जी लग्नात केली ती आता केलेली आहे परत. मस्त आपे चुलीवरचं पाणी कडक गरम पाणी. कुठे गेले आमचे साहेब? पीछे से पिच्चूच, मी नहीं हालूंगा पिच्चू से मैं नहीं आता, मैं पीछे से आता तेरे. ये देखो, जिधर जाएंगे उधर ही जाएंगा, किधर भी मैं जाऊंगा. अभी मैं कुछ नहीं बोलूँगा, वो पीछे से ही आएगा. कुछ कलती कुछ. चला फिरू, टाइमपास न करता फिरू. पटकन जायचं आहे. गाडी पण घाण झाली चिखलानं. ते आता बघू, सुट्टी मिळालं धुवायला लागत. चलो. ह्या सोंड्याला मोकळं सोडला ना, ह्यो सोंडा कुठून येतोय समजत नाही. आज येच दवळ तुला सांगतो. साहेब आल्यात गाडीवर ना, व्यायाम कसला समजा ना. चालत याचं सोडला आणि गाडीवरनं आल्यात. गाडी आता इथनं रस्त्यावरनं जायलाच बघा, दाखवतो रस्त्याने गेलेली. गाडीला हळू दिसते, तसं साहेब येतील पुढं. गेली गाडी, दिसली का? साहेबांचं कामच तसलं आहे. मस्तपैकी व्ह्यू, मोरांचा किलबिलाट. कसा आहे आवाज मोराचा? मोर पण नाहीत कसे कुठं बसतात माहिती आहे, टॉपला एकदम जाऊन बसतात. चल की ही काय तुझी पाठ सोडत नाही, ह्याला दाखवतोच आज. मस्त व्ह्यूज गाईज, सकाळ सकाळचा मॉर्निंग व्ह्यूज, गावाकडचा व्ह्यूज. आणि हेच बघण्यासाठी या साहेबांना हलका होऊनच देत नाही. तर येस तू आज, तो सांगतो. पाण्यात गेलं चिखल सगळा झाला पावसानं. चला पळत आला इथवर मोकळा सोडल्यावर. लय हुशारची इथं तू येच मागं, तुला सांगतो. ह्याच व्ह्यूसाठी मला इथं मस्त राहावं वाटते बघा. हे असलं वातावरण सोडून कुठं जावं वाटते का सांगा? अजिबात जावं वाटत नाही असलं वातावरण सोडून. मस्तपैकी आपलं घर डोंगराच्या मध्ये, मस्त चारी साईडनं डोंगर, पक्ष्यांचा किलबिलाटचा आवाज, मोरांचा आवाज, बग्याचा आवाज, बग्याचं टवकरणं, या माकडाचं मध्ये येणं, हे कोणाला न आवडण्यासारखं होऊच शकत नाही. आणि पप्पांची चालाकगिरी, व्यायामच्या नावाखाली गाडीवर बसून येणं, इथं आल्यावर व्यायाम जोरदार करणं. त्याला पहिलं पळवतो तिकडं, नाहीतर पटकन थांबा, तिथंच थांबा म्हणून थांबा म्हणतो. मुद्दाम हागायचं नाटक करायचं आणि पळायचं इकडं. तसं हुशार झाला गाडी. स्पीड वाढले जरा. मग झाला का व्यायाम गाडीवर ना?
हा याला चालू त्याचं सोडला आणि गाडीवर हे व्यायाम आहे मोत्या येऊ दे त्याला सांगतो मी पण आहेच की बघा जात नाही सोडा आता इकडे इकडे चल इकडे पप्पाच्या धाकामुळे परत आलेला आहे बघ्या झालेलं आहे या इथं बसा आसन ग्रहण करा या लवकर हो तिथं काय तर मुंगी काढतात का उकरून काढण्याची परिषद फोडली का तुम्ही काय थोडं कचलली असेल मग नाही पण नाही पडले बसव तर आहे होतं ह्याच्यातनं काढत असेल मुंबऱ्यातनं गाणी सुरू झालेले आहेत अभंग सकाळ सकाळचे दंगेश्वर अरे बापरे घातला का मग दोघांचा उपवास आहे. काल भरपूर जण शाबून गेली ना काल लोकांनी धरले काही लोकांनी आज मम्मी ना दोघींना नाद लागला गाण्याचा तुमच्याच त्यांना मोबाईल लागतो त्यामुळे स्वयंपाक उरकत नाही मोबाईलमुळे आणि काम पण हां असं आहे स्वयंपाक उरकत नाही कारण मोबाईल उलट उरकाय पाहिजे फटाफट माग भरपूर मोठं वजन झालं असेल का कपाळाला घरचा गुलाब आहे हा गुलाब घरचा आहे विकत आणलेला गुलाब नाही एक 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 मिनिट थांब की जरा हिऊ पर्यंत नाही तर एवढं मेहनतीने लावलेलं आहे मेहनतीन लावलाय लोकांच्या फांदी आणून झाड आणा म्हणलं तर आणत नाही काय ते. 3-4 आणल्या आणल्यात ते. मग कोण आणल्यात त्यांना हां. म्हणलं एक लावा असं नाही मग गुलाबाच्या अंड्यात कसला आहे गुलाब मातीत. आहे का ना क्वालिटी गुलाब हो मग क्वालिटीच आहे दिसायला हा? बारकी खळी काढली ना तुझं- मग तुझं- 3 दिवस जाते मग फुल तुझं सांगत नाही गुलाबाचं सांगतो 3 दिवस खळी जाते रापट की आंघोळी दिवस हात कासरा भर आला तर अजून आंघोळ्या नाही त्या अगं बापरे. कसं वय आहे तुमचं एकदा लवकर आंघोळ केली दंगा सुरू झालाय अरे तो आहे ना परला बसणारा तुम्ही किती वरती आता कोण सचिन पण नाही वर आता काय माहिती मीच आणि लावायचं कोण का लावलेलं आहे ठीक आहे पडलं मोकळं झालं लावा लावा Pressure चालू परत- करून आली गे परवा दिवसानं पाणी नाही काळजी आहे का तुम्हाला आई शपथ घाम आलाय घामे घुम आलेला आहे समजा लाईटच गेली कालच्या सारखी परवा दिवच्या सारखी दिवसभर पण पाणी वरल्या टाकीतलं संपल्यानं कुठलं पेन कुठनं पिणार आहे हे तुझ्याशिवाय काळजी कोण करत नाही तर काय ऐकतोय मी तिला कशाला बोलतोय तुझं नाच चाललंय ना मध्ये तिसऱ्याला घ्यायचं नाही आई शपथ. दोघा चालला का तिसऱ्याला मध्ये घ्यायचं नाही दोघात तिसरा आता सगळं विसरा असं ती मी पिक्चर बघितलेलं एक दोघात तिसरा आता सगळं विसरा चला साहेब बसलं का आई शपथ नट्ट बसले ते याला पण घरात कुठं गेला त्यांच्यामुळे तर महाभारत घरात घडतोय कशाला घडतोय मी आहे कमी तेव्हापर्यंत कशाला खंडीत गुलाबी झाडं एवढी आणल्यात आणि लावायच खाली इथं नाही आहे ना कुंडीत ते उन्हाळ्यात आता एक ठीक आहे उन्हाळ्यात कुठे गेले साहेब आमचं तिकडं पाणी तापलेला घ्या पटकन पप्पा घेतील मी दूध आणतोय तो सर अरे बापरे असा बसलास तू तुला तसं बसणं काय संडासात मध्ये तर बसायचं संडास तर आत करायचं असं बसून हे बघा संडास मध्ये बसतं तसं बसलाय माकड दोन्ही चलो काय चालले आत बघू आणि मग जाऊ दूध आणायला दूध काय झालं काय पडले कुठं? धुतला आणि तुम्हीच ठेवलाय होय गे मग फालतू गेले मग काळजी घ्यायला पाहिजे ना आपली वस्तू आपल्याला काळजी आपण करायची चल काय चाललंय हे बघा तू जातेस काय किक मारून गाडीनं मला येत असते ते जायला कुणाला मी माझ्या 2 चपात्या भाजी मी घेऊन गेली असते खरंच. तो कुणाचीच वाट बघितली नसते माझं मी दुकानचं हँडल केलं सायकल घेऊन जा मग व्यायाम पण होईल म्हणजे मी सकाळी चालून मी संध्याकाळी सुचते म्हणजे झाड मारायला जाते तिथं बरं. चला आवरो कशाला?
किती टेन्शन आले त्या गोंडा चेहऱ्यावर. बाय चला खाऊया नाश्त्याला. आज पोहे काय करायचं? पोहे आज गेलेले आहेत नाश्त्याला, हे मला दिसतंय. उद्या जायचं म्हटलं मग कॅन्सल का केलं? हा कॅन्सल का केलं उद्या? जाणार म्हटलं. अजून ठरलं नाही जायचं, cancel झालं. बघा असं असते. चला आता प्रयत्नानं जेवत होतो. मला तेवढं माझ्यासाठी माझ्यामुळं त्याला माहितच नव्हतं मी तर चालू ठेवलाय व्हिडिओ. अरे कसं होते मोकडनं. बस इथं शांत बस बस. हा बस. हा नाही तसलं काय नाही. आल्यावर जेवून आल्यावर फालतूगिरी करू नको. जेवून आल्यावर आता जाळी ढकल. चला. आता नाही होतं. जाळी ढकल. ढकल पुढं आला. येऊनच आत बसणार. ढकल पुढं. नाही कशाला बसते आता. आता हे मस्त वांग्याचं कालवण केलेलं आहे. हे उपासच आहे. फराळ चिवडा, चपाती, शाबू स्पेशल, हे मसाला भात. आज लयच कडक मसाला भात असते. लय भरपूर झाला मसाला. सरू शकत नाही. कसं काय? सकाळ खाऊ. सकाळ अरे मग उपवास आहे ना माझा. चला उपवास संध्याकाळी आल्या. मला काय ब्लॉगला इथंच संपवतो. जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तले बाय गाईज.